या बोनलेस चिकनपासून आपण गार्लिक चिकन बनवू। चला मग गार्लिक चिकन बनवायला लागणारे साहित्य। हा बोनलेस चिकन घेतलं आहे, स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलं आहे। हे लसूण कापून घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, कांद्याचे पात कापून घेतलेले आहे, तेल, मीठ आणि हे बटर, लसणाची पेस्ट, काला मिरी पावडर, सोया सॉस आणि हा अर्धा निंबू घेतले। चला मग रेसिपीला सुरुवात करू। आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊ आणि निंबू अर्धा त्याच्यात टाकून घेऊ। हे बघा निंबू टाकले, सोया सॉस, काला मिरी पावडर, लसूण पेस्ट, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर याच्यात टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ। मॅरिनेट झालेलं आहे, याला आता आपण अर्धा तास असंच ठेवून देऊ। हे बघा चिकन मॅरिनेट झालेलं आहे, आता याला आपण तळून घेऊ। चला आता आपण भांड्यात तेल टाकून घेऊ चिकन तळण्यासाठी। तर आता तेल तापलेलं आहे, एक एक पीस आता आपण टाकून तळून घेऊ। तर आता आपण एक साईडने झालेलं आहे, तर आपण पलटून घेऊ त्याला। बघा किती छान सोनेरी कलर आला आहे। किती सगळे तळलेले आहेत बघा, किती सगळे तळलेले आहे। आता यांना आपण ताटात काढून घेऊ। कढईत आपले बटर टाकून घेऊ। बटर आपला वितळलेला आहे, इथे ते कापलेला लसूण टाकून व्यवस्थित शिजवून घेऊ। काळा मिरी पावडर टाकू, बघा लसूण आपला शिजलेला आहे। आता हा चिकन आपण तळून घेतलंय ना, ते टाकायचं आहे। अर्धी वाटी पाणी घेतलंय आणि हे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकते आणि याला आता मिक्स करून घेते मी। हे मिक्स झालेलं आहे, आता आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे। त्याला आता आपल्याला उकळा येऊन द्यायचं आहे। वरून आपण आता कांद्याची पात टाकू आणि ही कोथिंबीर। गार्लिक चिकनला वेळ नाही लागत, कारण ते चिकन आपण तळून घेतलेलं असते ना। एकदम थोडा मीठ टाकायचं आहे। चिकन फ्राय करायला आपण टाकलेलं आहे, हे बघा एकदम थोडा टाकते मी।
आता आपल्याला थोडं लिंबूचा रस टाकायचा आहे. मस्तपैकी आपला गार्लिक चिकन झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू. लेग पीस फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य. हे लेग पीस मी स्वच्छ धुवून घेतले, त्यांना असे कडवे पाडलेत. आणि हे मीठ, हिरवी मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट, लसूण पेस्ट, गरम मसाला, धना पावडर, काळा मिरी आणि हळद. चला मग आपण यांना मॅरिनेट करून घेऊ. मॅरिनेट करायला मी अर्धा लिंबू घेतला आहे लेग पीसमध्ये टाकायला. अर्ध्या लिंबूचा रस. आणि लसूण पेस्ट टाकते त्याच्यात. अद्रक पेस्ट, मिरची थोडी टाकायची. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर जास्त टाकू शकता. हळद, काळा मिरी पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि हे चवीपुरतं मीठ. ते सगळं असं चोळून घेऊन मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित लागलं पाहिजे असं लावून घ्यायचं आहे. हे बघा, मी लेग पीसला असे कडवे करून घेतले आहेत. म्हणजे आपण हे मसाला लावतोय ना, ते त्याच्या आतमध्ये लागलं पाहिजे म्हणून असे एक कडवे करून घ्यायचे आणि व्यवस्थित सगळं असं लावून घ्यायचं आहे. चिकन लेग पीसमध्ये खूप प्रोटीन असतात. आपल्यात रक्ताची कमी असली ना ते भरून निघते, म्हणून हा लेग पीस खायला चांगलं असते. मसाला व्यवस्थित आता लावून झालेला आहे. मी हे 1 तासासाठी ठेवून देते. लेग पीस आपले मॅरिनेट झालेले आहे. आता हे तवा ठेवला आहे मी, त्याच्यात तेल गरम करायला टाकते. ते आपण तळून घेऊ. तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यात आपण लेग पीस टाकून गॅस कमी केली. चला आता आपले हे लेग पीस आपण पलटी करून घेऊ. खालून झालेले आहे, या साईडने व्हायचे. ते बघा, एका साईडने झालेले आहे, दुसऱ्या साईडने पलटी करून ठेवलेले आहे. चला आता आपले लेग पीस पण झालेले आहेत. लेग पीस पण आपण काढून घेऊ. बारीक गॅसवर आपले लेग पीस झालेले आहेत. चला आता आपण चिकन लॉलीपॉप करून घेऊ. चिकन लॉलीपॉप बनवायला लागणारे साहित्य. हे लॉलीपॉप आहे, मी स्वच्छ धुवून घेतले. लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट, मीठ, काला मिरी पावडर, लाल मसाला, सोया सॉस आणि एक अंडा घेतलाय. चला आता आपण मॅरिनेट करून घेऊ. चला आता आपण लॉलीपॉप मॅरिनेट करून घेऊ. हा सोया सॉस आहे, 1 चमचा घेतलाय मी छोटा. हे लाल तिखट 1 चमचा घेतलाय. काला मिरी पावडर 1 चमचा छोटा. अद्रक पेस्ट 1 चमचा. लसूण पेस्ट 1 चमचा. चवीपुरतं
मीठ, चला आता आपण अंडा हा फेटून घेऊ वाटीमध्ये. अंडा फेटून घेऊनच त्याच्यात टाकायचं, म्हणजे कसं सगळ्या लॉलीपॉपला आपल्या लागून जाते. हे बघा फेटलेला आहे अंडा, ते मी टाकून घेते आणि लगेचच आपल्याला लॉलीपॉप मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला आपला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि हे बघा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. हा 1 तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. हे बघा आपले लॉलीपॉप मॅरिनेट झालेले आहेत. आता हे तळण्यासाठी आपण पीठ घालून घेऊ. याच्यात मी मैदा टाकते, कॉर्नफ्लॉवर टाकते, आणि हा लसूण अद्रकची पेस्ट टाकते. हे आपलं खायचं कलर टाकते. हे मीठ टाकते. चला आता आपण पीठ कालवून घेऊ. त्यात थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं आहे, एकदम पण टाकायचं नाही. असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे. आणि जास्त पण जाड नाही झाला पाहिजे आणि जास्त पण पातळ नाही झाला पाहिजे, असं आपल्याला मीडियम ठेवायचं आहे, जेणेकरून आपले लॉलीपॉपांना पीठ लागलं पाहिजे असं ठेवायचं आहे. हे बघा आपलं पीठ झालेलं आहे, मीडियम असं, एकदम पातळ नाही एकदम जाड नाही. आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम व्हायला ठेवलं आहे. याचं पिठात एक एक लॉलीपॉप बुडवून आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचं. अशा प्रकारचे मी सगळे लॉलीपॉप करून घेते. गॅस फास्ट ठेवायची टाकत्या वेळी आणि टाकून झाल्याच्या नंतर गॅस कमी करायची. टाकता वेळी गॅस फास्ट ठेवलेली आणि आता मीडियम गॅस ठेवली आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला कुरकुरे असे लॉलीपॉप हे तळून घ्यायचे. यांना अगदी आता सगळ्यांना पलटी करून घेते. पलटी करून घेतले ते कुरकुरी होतोपर्यंत आपल्याला तेलात ठेवायचे. लॉलीपॉप आपले झाले आहेत, पण आता गॅस फास्ट करायचे आहे आणि 30 सेकंदमध्ये आपल्याला काढायचे आहे. कुरकुरी होण्यासाठी आपल्याला फास्ट करायचे आहे. बघा हे लॉलीपॉप झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊ. झटपट जिरा राईस बनवायला घेऊ. हे बघा मी खडा मसाला घेतलाय, तेजपत्ता,
एक इलायची घेतली मसाल्याची, जिरा घेतलाय, लवंग घेतलाय आणि हे दालचिनीचे 2 तुकडे घेतले आणि हे तेल गरम करायला ठेवलंय. याच्यात मी हे टाकून घेते. जिरा आपला तरतरायला लागलाय. आता आपण त्याच्यात हे धुतलेले तांदूळ टाकू. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हे बासमती तांदूळ आहेत आणि मी हे आता या तेलात टाकून देते. हे बासमती तांदूळ ना जास्त वेळ नाही लागत शिजायला, म्हणून मी हे घेतले. याच्यात मी आता पाणी टाकते. पाणी पण याच्यात कमी लागते. तर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचंय. थोडं अजून पाणी टाकायचंय. याच्यावर आता झाकण देऊन ठेवायचंय. चला आता भात झाला बघा. हे बघा मस्तपैकी आपला भात फुललेला आहे आणि झालेला पण आहे. तर मी गॅस बंद करते. या बघा गाईज, मम्मीने आहे ना चिकन थाली बनवण्यासाठी ना एवढे साहित्य तयार केलेले आहेत. मम्मी सांग जरा भाऊ काय काय केलंय. चिकन लेग पीस, चिकन लॉलीपॉप, ग्रीन चिकन, रस्सा चिकन, किमा. गाईज व्हिडिओ आहे ना मोठी होत आहे ना, त्यामुळे आहे ना 2 पार्टमध्ये बनवत आहे. तर पार्ट 1 पण तुम्ही बघा. क्रमाच्या दिशेला आपण सर्वांनी फार सुंदर गणपती बाप्पाचं एक गाईज बघू शकता मम्मीने कशी चिकन थाली सजवलेली आहे. लॉलीपॉप, लेग पीस, किमा, ग्रीन चिकन, रस्सा, गार्लिक चिकन, कलेजा मसाला, अंडी, भात आणि भाकरी. बांधवांसाठी आणि आगरी कोळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष आणि सर्व सदस्य शुभ सन्मान करणार आहोत. या सोहळ्याचे प्रमुख यांच्या शुभ असे आपण मायेची आपुलकीची दमदार शॉल आणि या सोहळ्याचं प्रतीक अर्थातच सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. कोकण रहिवासी मंडळ टिटवाळ्याचे सभासदांना खऱ्या अर्थानं आम्ही आपुलकीने निमंत्रण दिलं होतं आणि त्या आपुलकीच्या निमंत्रणाचं मान ठेवून हे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आम्ही सातत्याने म्हणतो मनोहर दादा की पाहुण्यांचं येणं हे फक्त आमच्यासाठी येणं नसतं. सुंदर अशी हे लॉलीपॉप आहेत ना. अच्छा, ते लेग पीस हे लॉलीपॉप. बरं झालं मी परीक्षेत नाही झालो. खूप छान असं प्रेझेंटेशन. कलेजी मसाला, कलेजा मसाला, गार्लिक चिकन, रस्सा चिकन, ग्रीन चिकन आणि किमा चिकन. जरा व्हिडिओ जरा झूम करा. जरा छान अशी थाळी दिसते इथे. हां जरा झूम. सर थोडेसे सर हां झूम करा. मस्त. म्हणजे नॉनव्हेज मधलं प्रत्येक आयटम तुम्ही ठेवलेलं. मटन सूप, चिकन थाली, चिकनचे सगळे अंड्यापासून चिकनचे लेग पीस पर्यंत सगळे प्रकार तुम्ही ठेवलेले. बेबी पॉवर. म्हणजे नॉनव्हेज मधलं प्रत्येक आयटम तुम्ही ठेवलेलं आहे. मटन सोडून चिकन थाली, चिकनचे सगळे अंड्यापासून चिकनचे लेग पीस पर्यंत सगळे प्रकार तुम्ही ठेवलेले. वा, पहिल्यांदा भाऊ हे छोटे छोटे ग्लास कसले भारी आहेत. आपल्याला पटत म्हणजे ते टकीला शॉट माहिती आहे ना तुम्हाला. तेवढे छोटे ग्लास. म्हणजे मी कधी पित नाही दारू बिरू. शिव
खूप छान. बरं, तिथे स्पर्धक डान्स करताय, तिथे पाककलेमध्ये स्पर्धकांनी भाग घेतलाय, पण आज प्रेक्षकांसाठी आपण एक महिलांसाठी खास आकाश ते मटण सोड, ते आपले हे घेऊन येतात, सामान घेऊन येतात. हा, आपण इथे एक छानसा असा खेळ खेळणार आहोत. हा, नाव घेतले मी त्यांची. डाळ जरा जाडदळ एवढंच बोलायचं. हा, 5 वेळा डाळ करता. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच तुम्हाला गिफ्ट मिळणार. डाळ जरा जाडदळ, 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 डाळ जरा जाड. थंडी वाजते काय? डाळ जरा जाड तुले नसते. डाळ जरा जाडदळ. कसं झालं ते सांगा फक्त. माझी आई सापड. आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे ना व्हिडिओ. हा, ताई, डाळ जरा जाडदळ. डाळ जरा जाडदळ, डाळ जरा. संगीताताईंसाठी जोरदार टाळ्या. हात हात वर करून कोण गिफ्ट? चॅलेंज चॅलेंज. ओके, या इकडे, या इकडे. आता तुम्हाला डाळ जरा जाडदळ, या इकडे थोडं पुढे. आईची रेंज. रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ, रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ, रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ, रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. नाही, एवढे हळू नाही. रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ, रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ, असं बोला. एवढे हळूच बोलले ना आपण. रोटी जाके पोटी खाओ, पोटी खा के रोटी जाओ. त्याच्यामध्ये एवढं भारी लागतं ना टेस्टिंग. हे बघा अजून दुसरे पण आहेत, पण ते पहिला खाऊन घ्या. एकदम मस्त मस्त आहेत. खूप सारे टेस्टिंग करायचं. हो आकाश सर, एवढं भारी लागतं. बाकीचं पण सर्व असेल, आपण जज नाही करणार. याच्यासाठी पण आपण special नाव काय तुमचं? दर्शना वैभव मानशाली. दर्शनाताई. आता हे तुम्हाला कसं वाटलं? छान होतं खूप. वेस्टी होते ते संपलेले आहेत आता, कारण की खूप छान होते ते. आम्ही सबस्क्राईब पण करतो यांना. ए बाबू इकडे बघ, कसं आहे लॉलीपॉप? वहिनी काय आवडलं तुम्हाला? मला अजून आज सगळं टेस्ट नाही केलं. करा काला. प्रसन्ना, हे बघ इकडे 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 इकडे. अरे इकडे, अरे शेवटचा पाककला. बाबू गाई चिकन थाली एवढी भारी झाली होती ना, सर्व संपले, काहीच राहिलं नाही. आणि यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे बेबी पवार. आपण बेबी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करतील ज्योतिताई पाटील, अनुराधा पाटील, रंजिताताई पाटील आणि अवनीताई पाटील. सगळे पाटील, पूर्ण पाटील. पूर्ण पाटील म्हणजे आपली भूमिकन्या, आपली आगरी कोली जातीचीच आहे. ताई नाव सांगा एकदा परत. बेबी पवार. आणि बेबी पवार साठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान बनवलं तुम्ही, खूप छान. तुम्ही काय बनवलं होतं? आरक बनवलं. अरे मी तेच विचारतो. लेग पीस आणि लॉलीपॉप. लेग पीस सगळं होतं. मग चिकन थाली. ताई बोलायचं झालं तर आमची आगरी कोलीची डिश आहे ना, पुरी होती ना, त्यात चायनीज पण टाकलेला, पण फ्लेवर आमचा होता. बरोबर आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बेबीताई पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी लॉलीपॉप खाल्लेत त्यांनी तरी टाळ्या वाजवा. हा, कडकडून टाळ्या पाहिजेत. हाटे अँड फॅमिली सगळे लॉलीपॉप तिथे दिसत आहेत. ओके, यानंतर